इटलीत बंद केलेली कंपनी कोकणामध्ये कशाला असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात पर्यावरण प्रेमी एकवटलेले आहेत। रत्नागिरीमधील कंपनी समोर या सगळ्यांनी धरणे आंदोलन सुद्धा केलंय। या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता। आंदोलनकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी संवाद साधलेला आहे। आज जर आपण बघितलं तर आपण सध्या लोटे एमआयडीसी मध्ये आहोत। हे बॅरिकेड्स वगैरे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांचे बॅरिकेड्स आहेत। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कोकणच्या नागरी संघर्ष समितीने या ठिकाणी मोठं आंदोलन केलं होतं। कंपनीचं उत्पादन आहे ते बंद करण्याचे प्रयत्न केले होते, मात्र त्यावेळेस दोघांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर सुद्धा कंपनीचं उत्पादन आहे ते बंद केलेलं गेलेलं नाहीये। आपण सध्या बघतोय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन आता सध्या सुरू आहे। 3 दिवस झालेले आहेत, आजचा चौथा दिवस सुरू आहे। जे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, कशा प्रकारचं हे आंदोलन आहे? हे आंदोलन लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या संदर्भात विरोधात आहे। ही कंपनी पिफास नावाचं रसायन तयार करते आणि हे रसायन मानवी जीवनाला अत्यंत घातक आहे। आपण गेले काही वर्षांमध्ये बघितलं तर एमआयडीसी मध्ये अनेक प्रकारचे आंदोलन केलेले आहे। ही जी कंपनी आली आहे तिचा मानवी आरोग्यावरती कसा परिणाम होऊ शकतो? हे जी लक्ष्मी ऑर्गॅनिकचं जे प्रोडक्शन आहे हे मुळात इतकं घातक आहे की याचा परिणाम 200 किलोमीटरमध्ये होणार। 200 म्हणजे पनवेल, पकडा आणि कोल्हापूर, असं जर 4 साईड 200 तर लोकांनी जगायचं कसं? आपण जर सध्या बघितलं तर कोकणातला हा जिव्हाळ्याचा प्रश्न सध्या सुरू आहे। कारण पी-पास या कंपनीमध्ये जे उत्पादन केलं जातं त्याचा मानवी आरोग्यावरती खरोखरच परिणाम होतो। मात्र हे जे उत्पादन आहे ते खरोखरच सुरू आहे की नाही? मात्र आंदोलकांनी असा दावा केलाय की कंपनीमध्ये सध्या हे उत्पादन सुरू आहे आणि ते बंद केल्याशिवाय आम्ही इथलं जे आंदोलन आहे स्थगित करणार नाही। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।